तर आज आपल्याला भेटले आपले प्रेमाचे माणसं। तर तुम्हाला तर माहितीच आहे की मीनं घेतलेलं सध्या एक 60 दिवसाचं डेली ब्लॉगिंग चॅलेंज आणि आज आहे त्या चॅलेंजचा 23वा दिवस आणि आपले आजचे फॉलोअर्स आहे 902। तर आता आपली इंस्टाग्रामचे 1000 फॅमिली मेंबर कंप्लीट व्हायले, फक्त 100च बाकी आहे। तर वाट कायची पाहू राहिले, तुमच्या स्क्रीनवर जे फॉलोचं बटन दिसते की नाही ते द्या पटापट दाबून। मी तर जात होतो कॉलेजला, पण तेवढ्या रस्त्यात मला प्रेम भेटला। प्रेम म्हणे चाल म्हणे मी तुला कॉलेजमध्ये सोडून देतो। मग त्याची सायकल घेतली मीनं माझ्या हातात आणि आम्ही येऊन टपकलो सीधा कॉलेजमध्ये। अटी कॉलेजमध्ये येता बरोबर रितेशनं मला चहा प्यायला आणलं। अटी येऊन फुकटचा चाय नाश्ता मारून मीनं व मागचा आपला बदला कंप्लीट केला। मग तडून निघाल्यावर मला भेटला एक लाल कलरचा बगडा। आता हे पोरं पहा 10 मिनिटांनंतर याचा पेपर आहे आणि हे आता तडलोक बाबू शोना कार्यामध्ये बिझी आहे। आणि त्याच्याच अपोजिट मध्ये तुम्ही पाहू शकता की हे बदला आपलं राम भरोसे काम आहे, जे आलं ते आलं, नाही आलं ते नाही आलं, टेन्शन घ्यायचंच नाही। ते कसे म्हणता वो, सगळं टेन्शन देवाला द्यायचं, आपण फ्री राहायचं। अरे बेले बेटा म्हटलं का रे एकटे एकटे खाऊ राहिले, की लाज वाटते रे तुम्हाला? म्हटलं जा रे आपल्याला बी तडून एक प्लेट घेऊन ये। मग आठवत मित्राच्या पैशाने जरा चाय नाश्ता करून आम्ही येऊन पोहोचलो बो सर जवळ। सर जोडून जरासं पेपराच्या बारेत जराशी माहिती घेतली, सरचा मार्गदर्शन घेऊन हे सगळे गेले बो पेपर लिहायले। आणि मला दिसले बो तेवढ्यात आपले दादू भाऊ आणि आपले शिवम भाऊ। मी शुभम भाऊले म्हटलं द्या तुमची गाडीच्या आलोच म्हटलं 5 मिनिटात तिकून एक राऊंड मारून। तर मग दादू भाऊची गाडी घेऊन आणि आपल्या एक दलिंदर मित्राला आपल्या मागे बसवून त्याला त्याच्या लोकेशनवर सोडलं आणि मी तडून आलो सीधा या दुकानावर। मग अटीहून खाचा झेरॉक्स काढून दादू भाऊची गाडी त्यांनी हँड ओव्हर केली। मग आपलं आय कार्ड आणि आपलं पुस्तक घेऊन मी तर घराकडे जात होतो, तेवढ्यात मला हे पोरं भेटले। हे सगळे बडे एवढी गँग बनवून आले। म्हटलं मैशा आज तर तू गेला। तेवढ्यात हे पोरं म्हणत नाही हो भाऊ म्हणे आम्ही तुमचे व्हिडिओ रोज पाहतो म्हणे। म्हटलं काय रे फॉलो गेलो करायला की नाही? ते म्हणत मग सगळ्यांनी फॉलो करायला म्हणे अटी। तर मग या गोष्टीवर आपल्या सगळ्यांनी भावांना थँक्यू म्हणून आणि त्यांनी आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन त्यांनी केलं टाटा। चला तर भावना भेटूया आपण अशाच एखाद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये। तोपर्यंत साठी जय श्रीराम आणि जाता आता एकच गोष्ट फॉलो करून घ्या।